कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा, थट्टा केलीत ना तुम्ही माझी? का केली तशी थट्टा? नाही भेटली मला माझी ताई। कधी भेटणार आहे? बरं, आलीच ती माझ्या समोर, तरी मी ओळखणार कसं तिला? सांगा ना बाबा। उशीर झाला तुला। गेली गेली? मग आता? धीर धर, धीर धर, होणार, भेट होणार, भेट होणार। ही रांगोळी इथे अगदी तशीच आहे, माझ्या रांगोळीसारखी। कुणी काढली असेल ही? ताई, तुम्ही इतकं उदास का बसलात? आलं माझ्या लक्षात, मी मगाशी तुम्हाला इतकं बोलले म्हणून नाराज आहात का? अहो नाही नाही, माफ करा, म्हणजे मी इतकं बोलायला नको होतं। मला वाटलं तुमची मुलगी आहे आणि चुकून बोलून गेल्या। जास्त मनावर नका घेऊ, मी असंच बोलत असते। जाऊ द्या। तुम्ही तिच्या दर्शनाला आलात का? नाही, म्हणजे मी नेते ना तुम्हाला दर्शनाला। नाही, मला आत येता येणार नाही। मी आहे ना, तुम्ही काळजी का करताय? चला, मी नेते तुम्हाला। या. नको नको, म्हणजे तिच्या मदतीने मंदिरात येऊ शकते, मीराच्या मदतीने। ही अशी पाठमोरी का चालतीये? ताई, तुम्ही घ्या दर्शन। तुम्ही दर्शन नाही घेणार देवी आईचं? माझा विश्वास नाही आहे हिच्यावर। असेही ती कुठे ऐकते भक्तांचं। मी निघते। अहो, मीरा, अगं तूच माझी शेवटची आशा आहेस। हाच देवी याचा संकेत सुद्धा आहे। अथर्वचं मायाशी लग्न व्हायला नको, आणि जर असं झालं तरच माझी वेदा सुरक्षित राहील। आणि यासाठी मला तुझी मदत हवी आहे मीरा। पण तू तर देवी याचा आशीर्वाद घ्यायला सुद्धा नाही म्हणतीयस। देवी आई, तूच मला मार्ग दाखवला आणि मी इथपर्यंत पोचली आहे। मला मान्य आहे, मी तुझ्यावर सुरुवातीला शंका घेतली, पण आता मला अनुभव आलाय अगं की तू तुझ्या भक्तांसाठी, लेकरांसाठी त्यांच्या मदतीला धावून जातेस। ते तुझ्या कृपेमुळेच मला मीरा भेटली। तिने माझ्या वेदाचा जीव वाचवलाय, आणि आता तिनेच मायाच्या जाचापासून माझ्या वेदाला वाचवायला हवं। आणि ही बुद्धी तूच मीराला दे।
ताई, तुम्ही मला तुमची ओळख नाही सांगितली. आणि या देवळात तुम्ही नेहमी येता का दर्शनाला? सगळं खरं सांगावं का हिला? नाही नाही, नको. लगेच काही सांगायला नको. ताई, कुठे हरवलात? नाही, काही नाही. लहानपणी मी माझ्या मावशीच्या गावाला यायचे, इकडेच राहायचे. आता बरीच वर्ष झाली माझं इकडे येणंच झालं नाही. तुम्हाला तुमचं नाव सांगायचं नाही का मला? हो नाही, असं काही नाही. तुमचं नाव मीरा, हो. मी राधा. काय झालं? माझ्या मोठ्या बहिणीचं नाव सुद्धा राधा आहे. अहो, मग मी तुमच्या मोठ्या बहिणीसारखीच आहे. तुम्ही व्हाल माझी बहीण? झाली असते, पण एक अडचण आहे. कसली? तुम्ही मला अहो जाऊ म्हणता ना. चालेल, मग मी तुम्हाला मी तुला अगं तुगं करत आहे. चालेल. मीरा, आम्ही आलोय. काय ग ताई, कोणाशी बोलत होतीस? अगं ही ताई. ताई? कोण ताई? अगं आत्ता इथेच होती, काय माहिती कुठे गेली. कोणीच नाहीये इथे. तू पण ना ताई. बरं जाऊ दे, बाबांनी फुलं मागवली, तीच द्यायची. चल चल चल. हो बरं. देवी, माझ्या वेदाला लवकर शुद्धीवर आण. तिला वाचव. डॉक्टर वेदा शुद्धीवर कधी येईल? काळजी करू नका, लवकरच शुद्धीवर येईल ती. तिला लवकर पाण्यातनं बाहेर काढलं ते फार बरं केलं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.